आज सकाळी सकाळची लाईट होती मित्रांनो, तर मग आपण चाललो होतो आपल्या मस्त राजून त्यांना आपलं चहा द्यायला चाललो होतो मित्रांनो. ते पाणी भरत तिकडच्या मळ्यात म्हणतो चला मग आता आमुने पाणी भरायचं काम चालू आहे दुसरं पाणी, मग त्यांना मग चाललो त्यांना चहा द्यायला. त्यानंतर चहा बी देऊन आलो घरी. लगेच रोटरा दुरून एका मळ्यात आता कांदे लावायचे. तर काल पंजी मारत होतो, तुम्हाला दाखवलं होतं तसं. मग आता रोटरा मारायचं काम चालू आहे. त्याला मस्त रोटरा मारून घेऊ आणि लगेच उद्या उद्या पाळे पाडून परवा बिरवा लावून देऊ कांदे. मग काय तेवढं कांद्याला टाईम वर आला त्याच्यामुळे मग आणि फपाटा जाम भाऊ तुमचा भाऊ जामून गेला उन्हाचं. ऊन लागायचं मध्ये थंडी वेगळीकडे जबरदस्त पूर्ण जाम. आणि त्यांना मित्रांनो लगे आपल्याला आपण जाऊ आपलं इन्क्युबेटर आलं होतं, इन्क्युबेटर बुकिंग केलं होतं आपण आलं होतं. पोस्टामध्ये जायचं होतं आपल्याला. आपल्यासोबत आपल्या गावात दाजी त्यांना मग चला मग दाजी मी तेवढं फिरून येऊ. मग काय तेवढं इन्क्युबेटर घेतलं होतं तिथून मस्त एकच नंबर क्वालिटी. बॅगमध्ये मस्त गाडीत ठेवलं मागे एकदम बॅगमध्ये पॅक होतं ते. मग त्यानंतर निघालो मित्रांनो घराकडे निघत होतो मित्रांनो. मग निघालो आपल्याला छोट्या गाडीमध्ये होतो आणि तिथं आलो भाऊ दत्तनगर शिवरात एका जणाचे ऊस पेटले भाऊ. जबरदस्त 4 एकर ऊस होते मित्रांनो. जबरदस्त भीषण आग चालू होती. पूर्ण पीक वाया गेलं ना मित्रांनो राव. मग त्यानंतर मित्रांनो इन्क्युबेटर ओपन केलं. मग ते लगेच चेतन भाऊला म्हणतात कर बटन चालू म्हणतात पाहू दे मला म्हणतात कसं काय. आणि त्याला फॅन बी एकदम क्वालिटी होल्डर बिल्डर बल्ब सगळं त्यांच्याकडून आले होते आपल्याला. आणि एकदम क्वालिटी आणि जे बी इन्क्युबेटरचं मशीन आहे मित्रांनो एक नंबर. चेतन भाऊने दाबलं बटन मग काय आणि लाईट तर एकदम झकास लागली भाऊ एकदम क्वालिटी. मशीन चालू झालं आणि ते असं आहे सहज की तापमान झालं का त्याचं बंद पडतं ते. त्याच्यामुळे एकदम क्वालिटी आणि 2-3 तास लाईट गेली तरी काय अडचण नाही मित्रांनो. तसं आपण तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आपण अंडे ठेवले का मग ब्लॉग काढू आपण. मग पहिल्या दिवसापासून तर 8 पिल्लर निघतो पण तुम्हाला दाखवू मग एक नंबर मित्रांनो. तेवढा आपल्या ब्लॉगवर लाईक कमेंट फॉलो करा.